नमस्कार. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं सई किचन ब्लॉगच्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आज ना मी करणार आहे घरगुती रेमेडी बरं का, जी थंडीमध्ये सर्वांसाठीच उपयोगी आहे. थंडीमध्ये काय होतं बघा, आपल्या त्वचेला ना खाज सुटते आणि त्वचा जी आहे ती कोरडी होऊन जाते. तर त्यासाठी ना मी एक घरगुती रेमेडी इथं तयार केली आहे बरं का. आपलं घरगुती दही असताना ते इथं मी घेतले 2 चमचे. अगदी घट्टसर दही आहे बरं का, साईचं. दह्यामध्ये भरपूर सारे असे पोषक तत्व असतात जे आपल्या त्वचेसाठी अतिशय उपयुक्त असतात. याच्या वापरामुळे आपल्या त्वचेवरील जे पिंपल्सचे डाग पडलेले असतात ते सुद्धा नाहीसे होतात. आणि तुम्ही जर याचा दररोज वापर करत असाल तर आपल्या त्वचेतील रंग जो आहे तो सुद्धा अगदी नितळसर होऊन जातो. त्वचेचा रंग बदलतो, आपली त्वचा मॉइश्चरायझर राहते आणि कोरडीसुद्धा होत नाही. असे भरपूर सारे पोषक घटक जे आहेत ते दह्यामध्ये असतात. त्यामुळे थंडीमध्ये तर याचा वापर आपण केलाच पाहिजे. त्यानंतर आपण यामध्ये एक सिक्रेट घटक घालणार आहे. तो म्हणजे तुम्हाला समजेलच. तर इथे मी एक विटॅमिन ईची कॅप्सूल घेतलेली आहे. या दोनच गोष्टींपासून आपण ही घरगुती एक रेमेडी आहे ती तयार करणार आहे. इथे मी विटॅमिन ईची कॅप्सूल फोडून यामध्ये पूर्णपणे घातलेली आहे. मी पुन्हा एकदा छानपैकी इथं फेटून घेणार आहे. विटॅमिन ईची कॅप्सूलसुद्धा आपल्या त्वचेसाठी खूप अशी फायदेशीर आहे. त्यामुळे मी ते दही आणि विटॅमिन ई दोन्ही एकत्र वापरला आहे. तुम्ही दह्याचा नुसता वापर केला किंवा विटॅमिन ईची कॅप्सूलसुद्धा रोज रात्री झोपताना आपल्या चेहऱ्यावरती लावली तरीसुद्धा खूप असा फायदा होऊन जाईल. आपली त्वचा जी आहे अगदी काचेसारखी नितळसर होऊन जाईल, त्वचेचा रंग बदलला जाईल. त्यामुळे मी इथे दोन्ही गोष्टीचा वापर केलेला आहे. थंडीमध्ये खूप अशी खाज सुटली आपल्या चेहऱ्यावरती. तुम्ही पाहू शकता माझी त्वचा जी आहे ती चेहऱ्यावरची अगदी कोरडी होऊन गेलेली आहे. तयार झालेला दही आणि विटॅमिन ई पासूनचा जो आपला पॅक आहे तो अशा प्रकारे मी चेहऱ्यावरती संपूर्ण लावून घेतलेला आहे. छानपैकी असं चोळून चोळून लावून घ्यायचा आहे. छानपैकी 2 मिनटं मसाज करायचा आहे लावून झाल्यानंतर. आणि जो उरलेला पॅक होता तो अशा प्रकारे मी हातांवरती सुद्धा लावून घेतला. थंडीमध्ये हातपायसुद्धा अगदी सुरकुतल्यासारखे होऊन जातात. तर ज्या सुरकुत्या पडतात ना ते या पॅकमुळे लावल्यानंतर ना काही नाहीशा होऊन जातात. त्यानंतर 10 मिनटं जे आहे ते पॅक सुकून दिला. छानपैकी कोमट पाण्याने स्वच्छ चेहरा धुवून घेतला. तुम्ही हातापायांवरती सुद्धा याचा वापर करू शकता. तुम्ही पाहू शकता अगोदर माझा चेहरा किती ड्राय झाला होता, त्यानंतर अगोदरच्या चेहऱ्यामध्ये किती फरक पडलेला आहे. हातसुद्धा अगदी आपले कोरडे होतात ते सुद्धा तुम्ही पाहू शकता. किती छान असे माझे हातसुद्धा झालेले आहेत. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. चला तर मग बाय.